नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 18.1 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो कोणता चौकोन असतो? एक आयत, हा आयत आहे, बरोबर आहे. लगतच्या बाजू एकरूप केल्या आपण ह्या, तर हा आयत कसा होईल? या प्रकारचा तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे हा आयत आहे आणि हा पण आयतच आहे, फक्त काय याच्या ह्या दोन्ही बाजू एकरूप झालेल्या आहेत, लगतच्या बाजू. म्हणजे हा कोणत्या प्रकारचा चौकोन होईल? चौरस होईल. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? चौरस. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका आयताच्या कर्णाची लांबी 10 सेंटीमीटर असून काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. एक आयत काढू आपण. समजा हा आयत काढला आपण, तर येथे काय दिलेलं आहे आपल्याला? कर्णाची लांबी 10 सेंटीमीटर. एक कर्ण काढला, याची लांबी 10 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. ह्या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, त्यापैकी एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती किती? आयताची आपल्याला परिमिती काढायची. परिमिती काढण्यासाठी ही बाजू माहीत करावी लागेल, बरोबर आहे. म्हणजे सगळ्या बाजूंची आपल्याला बेरीज केली तर परिमिती मिळेल. तर आता हा काटकोन त्रिकोण होईल. या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू माहीत आहे, ही माहीत आहे. मग ही बाजू काढता येईल आपल्याला पायथागोरस सूत्र वापरून. समजा ABCD हा आयत आहे. त्रिकोण ABCमध्ये कर्ण AC होईल. ACचा वर्ग म्हणजे काय होणार आहे? ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. ACचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग, ABचा म्हणजे 6चा वर्ग प्लस BCचा वर्ग. तर 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36 आणि प्लस BCचा वर्ग. आपल्याला BC पाहिजे. BC वर्ग या साईडला घेऊ आपण, म्हणजे 100मधून मग 36 वजा होतील. तर 100मधून 36 गेले 64 राहतील. ही किंमत येणार आहे BC वर्गाची. आपल्याला BC पाहिजे म्हणून वर्गमूळ घेऊ. 64चं वर्गमूळ 8 येणार आहे. म्हणजे ही BC बाजू किती येईल? 8 सेंटीमीटरची होईल. आता पहा, आयताच्या समोरच्या बाजू एकरूप असतात. ही 6 आहे म्हणून ही पण किती होणार आहे? 6. ही 8 आहे म्हणून ही पण किती होईल? 8 सेंटीमीटर. आता आपल्याला आयताची परिमिती घ्यायची, म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. ही 8 आहे, ही 6, 8, 6, 8, 6 सगळ्यांची बेरीज करायची. किंवा सूत्र माहिती आहे आपल्याला, आयताची परिमिती. परिमिती म्हणजे काय? 2 गुणिले लांबी प्लस रुंदी, बरोबर आहे. 2 वेळेस लांबी आहे, 2 वेळेस रुंदी आहे. लांबी आणि रुंदी यांची बेरीज आणि त्याची डबल करायची. ही लांबी आणि ही रुंदी यांची बेरीज आणि ही डबल होईल. म्हणजे काय होईल? 2 लांबी 8 आलेली आहे, रुंदी 6 आलेली आहे. 2 गुणिले 8 आणि 6 14, म्हणजे 2 गुणिले 14 म्हणजे काय होईल? बरोबर 28. 28 सेंटीमीटर ही काय येणार आहे? परिमिती येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी किती विधाने सत्य आहेत? यासाठी आपल्याला सर्व चौकोनाचे गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे, तरच अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. चौरस हा आयत असतो, बरोबर आहे. चौरस आहे तर हा आयत पण आहे, कारण प्रत्येक कोन 90 अंशाचा आहे आणि समोरच्या बाजू एकरूप आहेत. म्हणजे चौरस हा आयत असतो, बरोबर आहे. आयत हा समांतरभुज चौकोन असतो, ते पण बरोबर आहे. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, हे पण बरोबर आहे. चौरस हा समांतरभुज चौकोन असतो, चौरस हा समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे चौरस घेतला तर हा समांतरभुज असा पाहिजे आपल्याला. तर यामध्ये समोरच्या बाजू एकरूप असतात आणि समांतर असतात. त्याप्रमाणे समोरच्या बाजू एकरूप आहेत, समांतर आहेत. म्हणजे हे पण विधान सत्य आहे. चौरस हा समलंब चौकोन असतो. आता पहा, चौरस हा समलंब चौकोन असतो. समलंब चौकोनासाठी काय आहे? आपल्याला समलंब चौकोन असा असतो, म्हणजे एक जोडी आपल्याला समांतर पाहिजे. दुसरी असेल अथवा नसेल, परंतु एक तर पाहिजे आपल्याला. म्हणजे चौरसामध्ये काय आहे? चौरसामध्ये दोन्ही पण जोड्या बाजूंच्या समांतर आहेत. त्यामुळे चौरस पण समलंब चौकोन होऊ शकतो, कारण समलंब चौकोनासाठी एक समोरची जोडी समांतर पाहिजे. तर येथे एक जोडी आहे, त्यामुळे चौरस हा समलंब चौकोन पण आहे. म्हणजे सर्वच विधानं सत्य आहेत. एकूण हे 5 विधान आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट,
येथे चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोनांच्या मापांचे प्रमाण याप्रमाणे आहे, तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? 4 क्रमागत कोन, समजा चौकोन आपण जर ABCD घेतला, ABC आणि D यांचं प्रमाण कसं दिलेलं आहे? 2:4:6:8 याप्रमाणे दिलेलं आहे. यामध्ये आपण समान पट जर x घेतली तर हे कोन कसे होतील? एक कोन 2xचा होईल, दुसरा 4x, तिसरा 6x आणि चौथा कोन होणार आहे 8x. तर चौकोनाच्या चारही कोनाची बेरीज 360 असते हे आपल्याला माहीत आहे. मग या सर्वांची बेरीज घेऊ आपण. 2x + 4x + 6x आणि + 8x बेरीज येईल 360. तर ही बेरीज किती होईल? 2 आणि 4 6 आणि 6 12 आणि 8 20x. 20x 360. त्यामुळे x ची किंमत काय येणार आहे? 360ला 20ने भागावे लागेल. 0 0 कॅन्सल. 36ला 2ने आपण भाग दिला तर उत्तर येईल 18. म्हणजे x ची किंमत काय येणार आहे? 18. x ची किंमत आपण काढली तर यावरून आपल्याला हे कोन किती अंशाचे आहेत हे काढता येईल. मेजर ऑफ अँगल ए माप किती असेल? ए कोनाचे माप किती असेल? 2x. 2x म्हणजे 2 × 18 होईल, म्हणजे 36 होईल. मेजर ऑफ अँगल बी किती असेल? 4x. 4x म्हणजे 4 × 18 होईल, तर 18 चौक 72 होईल. मेजर ऑफ अँगल सी किती असेल? 6x. तर 6 × 18 होईल, 108 होईल. आणि मेजर ऑफ अँगल डी 8x म्हणजे 8 × 18 होईल, 144. बरोबर आहे. याप्रमाणे आपले कोन आलेले आहेत. आता पहा, एचं माप 36, बीचं 72, सीचं 108 आणि डीचं 144. तर हा चौकोन कशा प्रकारचा असेल? ए आणि बी लगतचे कोन आहेत, परंतु त्यांची बेरीज 180 नाही. सी आणि डी हे पण लगतचे आहेत, त्यांची बेरीज 180 नाही. परंतु बी आणि सी हे पण लगतचे आहेत, परंतु यांची बेरीज 180 आहे. बरोबर आहे. आणि ए आणि डी हे पण लगतचेच कोन होतील आणि यांची बेरीज 180 आहे. म्हणजे तो चौकोन कशा प्रकारचा येणार आहे? आणि ए आणि सी हे सम्मुख कोन आहेत, परंतु एकरूप नाहीत. बी आणि डी हे पण सम्मुख कोन आहेत, परंतु एकरूप नाहीत. म्हणजे तो चौकोन समलंब चौकोन आहे. कशामुळे? आता पहा, जर या प्रकारचा चौकोन असेल, तो हा ABCD, तर हा 36चा आलेला आहे, तर हा 72चा आलेला आहे, तर हा 108चा आणि हा 144चा आलेला आहे. पहा, म्हणजे हे समांतर ह्या दोन रेषा असतील आणि असमांतर ह्या असतील. असमांतर बाजूजवळ झालेले हे आंतरकोन पूरक आहेत. म्हणजे ही जोडी पूरक कोनाची होईल आणि ही पण जोडी पूरक कोनाची आहे. म्हणजे हे लगतचे कोन पूरक आहेत, परंतु हे लगतचे कोन पूरक नाहीत आणि समोरचे कोन एकरूप नाहीत. डी आणि बी एकरूप नाहीत, त्याप्रमाणे कोन ए आणि सी हे पण एकरूप नाहीत. म्हणजे हा समलंब चौकोन आहे. जर हे कोन लगतचे आणि सम्मुख कोन जर एकरूप आले असते तर तो समभुज झाला असता, परंतु हा समभुज नाही, तर तो चौकोन समलंब चौकोन होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. प्रत्येक बाजू एकरूप आहे समभुज चौकोन असल्यामुळे. आणि मेजर ऑफ अँगल सी 2x + 4 दिलेले आहे. या कोनाचं माप 2x + 4 दिलेलं आहे. आणि ADC या कोनाचं माप 3x + 6 दिलेलं आहे. ADC या कोनाचं माप दिलेलं आहे आपल्याला 3x + 6 आणि हा समभुज चौकोन दिलेला आहे. तर आपल्याला CDE या कोनाचं माप किती आहे हे काढायचं आहे. पहा, या कोनाचं माप किती असेल? आता त्यासाठी आपल्याला हा कोन काढावे लागेल. हा कोन काढला तर हे दोन कोन रेषीय जोडीतील आहेत, त्यामुळे हा कोन जर माहीत झाला तर हा कोन काढता येईल. आता हा कोन कसा काढता येईल? हा कोन काढण्यासाठी हे दोन कोन माहीत आहेत आपल्याला, तर ह्या दोघांची बेरीज किती असते? 180. कारण समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनामध्ये हे लगतचे कोन पूरक कोन असतात. म्हणजे या दोन कोनांची बेरीज किती येणार आहे? 180. 2x + 4 हा कोन आणि हा कोन त्यामध्ये आपण ॲड केला 3x + 6, तर दोघांची बेरीज 180 येईल. यावरून x ची किंमत काढता येईल. 2x आणि 3x म्हणजे 5x होतील आणि प्लस 6 आणि 4 10 होतील, बरोबर 180. 5x बरोबर 10 इकडे गेले तर 170 राहतील, बरोबर आहे.
देअरफॉर एक्स बरोबर काय होईल 170 भागिले 5. 170ला 5ने आपण भागाकार केला तर 5 त्रिक 15, 2 राहतील आणि 5 चौक 20. म्हणजे एक्सची किंमत किती मिळेल आपल्याला 34 मिळेल. 34 अंश एक्सची किंमत येईल. तर आपल्याला यावरून हा कोन काढता येईल. हा काढायची गरज नाही आपल्याला. हा कोन किती आहे 3x + 6 म्हणजे 3x + 6 याची किंमत काय होणार आहे 3. एक्सची किंमत 34 आलेली आहे आणि +6 हा गुणाकार 3 चौक 12 हाताला 1 3 त्रिक 9 1 10 102 आणि प्लस हे 6 म्हणजे काय होईल 108 होईल. 108 अंशाचा हा कोन होणार आहे. मग ADC हा कोन आणि CDE हा कोन रेषेजोडीतील कोन आहेत. दोघांची बेरीज 180 म्हणजे मेझर ऑफ अँगल ADC प्लस मेझर ऑफ अँगल CDE या दोघांची बेरीज 180. त्यापैकी हा कोन आलेला आहे 108 अंशाचा. 108 अंश प्लस CDE मेझर ऑफ अँगल CDE बरोबर 180. मेझर ऑफ अँगल CDE 180 मधून 108 गेले तर काय राहतील 72 बरोबर आहे. मेझर ऑफ अँगल CDE किती येणार आहे 72. म्हणजे हा कोन किती येईल आपला 72 अंशाचा येईल. पहा पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट एका चौकोनाच्या 4 कोनांच्या मापाचे गुणोत्तर याप्रमाणे आहे तर तो चौकोन कोणता आहे. गुणोत्तर काय दिले 2:3:3:2. आपण समानपड x घेऊ म्हणजे काय होईल 2x एक कोन होईल, दुसरा 3x होईल, तिसरा 3x होणार आहे आणि चौथा काय होईल 2x. तर आता चौकोन कोणता आहे काढायचा आपल्याला. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 म्हणजे ही सगळी आपण ॲडिशन घेऊ 2x + 3x + 3x आणि +2x 360. यावरून एक्सची किंमत काढता येईल 3 2 5 3 2 5 5 आणि 5 10 होतील. 10x बरोबर 360 म्हणजे x बरोबर काय होईल 360ला 10ने भागितलं तर उत्तर येईल 36. एक्सची किंमत मिळेल आपल्याला 36 बरोबर आहे. तर आता हे कोन किती होतील 2x म्हणजे कोन कोणता होणार आहे तो समजा हा एक कोन आहे 2x म्हणजे 72 होईल बरोबर आहे. 36 × 2 72. मेजर ऑफ अँगल B दुसरा कोन B तर तो 3x आहे 3x म्हणजे 36 × 3 108 होईल. डायरेक्ट करतो किमती नाही टाकल्या मी. मेजर ऑफ अँगल C किती येणार आहे 3xच आहे 3x म्हणजे किती येईल तो 108चाच येणार आहे. आणि मेजर ऑफ अँगल D 2x आहे 2x म्हणजे 72च होईल. आता पहा येथे काय झालेले आहे A आणि B दोघांची बेरीज किती आली 180 बरोबर आहे. A आणि B म्हणजे लगतचे कोन असतील ते. आणि C आणि D ह्या दोघांची बेरीज कशी आलेली आहे 180 आलेली आहे म्हणजे लगतचे कोन पूरक कोन आहेत. परंतु आता B आणि D हे सम्मुख कोन असतील. B आणि D सम्मुख कोन एकरूप आहेत का नाही. आणि A आणि C हे पण सम्मुख कोन आहेत. हे कोन दोन एकरूप नाहीत परंतु लगतचे कसे आहेत पूरक आहेत. म्हणजे सम्मुख कोन जर एकरूप आले असते आणि लगतचे कोन पूरक आले असते तर तो समभुज चौकोन झाला असता. परंतु येथे सम्मुख कोन एकरूप नाहीत त्यामुळे म्हणून हा चौकोन कोणता होईल समलंब चौकोन होईल. यापूर्वी आपण या प्रकारचा एक प्रश्न सोडवलेला आहे समलंब चौकोन. लगतचे कोन पूरक आहेत. A आणि B पूरक आहेत. C आणि D पूरक आहेत. परंतु A आणि C हे सम्मुख आहेत ते एकरूप नाहीत. एकरूप जर आले असते तर समभुज झाला असता. एकरूप नसल्यामुळे तो समलंब आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट एका चौकोनाचे बाह्यकोन अनुक्रमे याप्रमाणे आहेत तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती. तर एक चौकोन कोणता चौकोन आहे आपल्याला माहीत नाही. समजा हा चौकोन एक प्रकारचा काढू आपण बाह्यकोन लक्षात येण्यासाठी. बाह्यकोन दिलेत पहा
ही बाजू वाढवायची, नंतर ही वाढवली, नंतर ही वाढवली आणि ही वाढवली, तर हे बाह्यकोन झालेले आहेत. या बाह्यकोन दिलेत आपल्याला. एक दिला आहे 2x - 15, 2x - 15. दुसरा आहे x + 45. तिसरा बाह्यकोन आहे 3x आणि चौथा आहे 2x + 10. याप्रमाणे बाह्यकोन आहेत. आपल्याला काय विचारलं आहे, तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप किती? आता या 4 कोनापैकी सर्वात लहान कोन कोणता असेल? तर जो बाह्यकोन मोठा असेल तर त्याचा रेषेजोडीतील कोन लहान येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या 4 कोनापैकी सर्वात मोठा कोणता कोन आहे ते आपल्याला शोधावे लागेल. तर चौकोनाच्या 4ही बाह्यकोनाची बेरीज 360 असते. म्हणजे ही आपण सगळी बेरीज घेऊ. तर बेरीज कशी होईल? 2x + 10 हा कोन प्लस हा कोन, 2x - 15, 2x, 2x, 4x, 5x आणि हे 3 म्हणजे 8x. 8x या साईडला -40 होतील. म्हणजे 8x बरोबर 320 राहील, बरोबर आहे. यावरून xची किंमत काढता येईल. 320ला 8ने भागावे लागेल. 8 चौक 32 हा 0. म्हणजे xची किंमत काय येईल? xची किंमत 40 येईल, बरोबर आहे. आता पहा, xची किंमत 40 आली. हा कोन किती होईल? 40 × 2 = 80 हा 90चा होणार आहे. xची किंमत 40 आहे. 40 × 2 = 80. 80 मधून 15 गेले 65, 40 आणि हे 45 म्हणजे हा कोन होणार आहे 85चा. xची किंमत 40 आहे. 40 × 3 म्हणजे 4 × 12 120चा होईल, बरोबर आहे. आता बाह्यकोन सर्वात मोठा कोणता आहे? 120चा आलेला आहे. म्हणजे हे दोन रेषेजोडीतील कोन घेतले आपण, तर हा कोन किती होणार आहे? म्हणजे 180 मधून 120 गेले तर हा कोन किती येईल? 60चा येईल, बरोबर आहे. हा 60चा. म्हणजे सर्वात लहान कोन कोणता होईल? हा येथे मोठा होईल, याच्यापेक्षा मोठा होईल, हा मोठा होईल, हा मोठा होईल. फक्त हाच लहान होणार आहे कारण हा बाह्यकोन मोठा आहे. 60° म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. या स्वाध्यायामध्ये मित्रांनो आपण 7 प्रश्न सोडवलेले आहेत. पुढचे 8 पासून 13 पर्यंत सर्व प्रश्न हे चौकोनाच्या गुणधर्मानुसार आधारित आहेत. जर तुम्हाला गुणधर्म व्यवस्थित पाठ झाले तर ते प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे तुम्हाला चौकोनाच्या गुणधर्माचा अभ्यास करावे लागेल आणि लक्षात ठेवावे लागतील. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.